आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा धने बस झालं, किती रडणार आता? बस नाही, रडू दे मला। मी नेहमी असलं काहीतरी घोळ घालून ठेवते आणि तुझ्या मागचे व्याप वाढवते। आज पण बघ ना, माझ्यामुळे तुझ्या जीवावर बेतलं। असं काय नाही, वाईट वागणार का असं काय कोणाला विचारून वाईट वागत नाही। पण बघ, एक गोष्ट इथून पुढे कायम लक्षात ठेवायची, मोठ्या लोकांना न विचारता असलं मनात आलं म्हणून काय बी करायचं नाही। असं कोण पैसे देतं का सांग बरं? सॉरी, परत असं नाही करणार। पण सूर्या, तू ठीक आहेस ना? अरे माझ्या आत्या, माझ्या बहिणी आणि माझी दुर्गा, तुम्ही सगळ्याजणी माझ्या पाठीशी असताना काय होणार आहे मला? तुळजा, तू आज वेळेवर डोकं चाललंस म्हणून मी वाचलो। आज मला तुझा अजून एक रूप बघायला मिळालं। तू जेसीबीतून बसून आलीस तेव्हा वाघावर बसलेला आंबे मातेचा चेहरा तुझ्यात दिसत होता। मला असं वाटत होतं राक्षसाचा वध करायला दुर्गा आली। हो, मग माझ्या नवऱ्यावर संकट आलेलं असताना मी शांत कशी बसेन? बाईला नारी शक्ती का म्हणतात ना, ह्याच तुझ्याकडे बघून कळलं मला। स्त्री ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती असते, आज तू दाखवून दिलंस। ती मोठ्यातल्या मोठ्या राक्षसाला बी झुकवू शकते, ती कुणाला बी नमवू शकते, आणि ती सावित्री बनून तिच्या सत्यवानाचा प्राण बी परत आणू शकते। पुरुषांना ना खरंच कायम स्त्री समोर नतमस्तकच असलं पाहिजे। तू जागा एकच काळीज आहे माझं, कितीदा जिंकणार आहेस तू? आज खरंच लय अभिमान वाटतोय मला तुझं। आई, काही म्हणा, मी एवढा प्रयत्न केला, पण तुझ्या हाताला जी चव आहे ना, ती माझ्या हाताला कधीच नाही आली बघ। असं कोण म्हणलं ग? तू बी चांगली सुगरण आहेस आणि एवढं मनापासून सगळं करत असतेस। तेजूचा फोन आहे। हा तेजू, बोल ना। वहिनी, आत्या आहेत का तिथं? मला सगळ्यांशी बोलायचंय। मला वाटलंच होतं, म्हणून फोन स्पीकरवरच ठेवलाय मी। आई आणि छोटे दोघे तिथे, बोल तू। तेजू, कशी आहेस ग बाळा? बरी आहे मी, पण सकाळी फक्त किचन मध्ये पाय घसरून पडले। काय? हा ग, अशी कशी पडलीस तेजू? तेजू, तुला लय लागलं नाही नव्हता? बरी आहेस नव्हता तू? तेजू, अगं जायचं कशाला स्वयंपाकघरात? नोकर चाकर आहेत ना? तेजू, तेजू, घाबरण्यासारखं काय नाही ना ग? तेजू, मला आधी सांग, तुला काही लागलंय का? फार काही सिरियस आहे का? नाही नाही नाही, आम्ही एक काम करतो, तुला न्यायला येतो तिथे। मी आता लगेच सूर्याला सांगते आणि निघतो इकडनं। हा ग वहिनी, थांब थांब थांब, काही झालेलं नाही मला, एकदम ठीक आहे। सकाळपासून आरामच करते मी, आणि तुला माहिती, डॅडी माझी खूप काळजी घेते। सकाळपासून सगळं असं हातात आणून दिलंय, आणि आता माहिती, ह्यांना आणि छत्री काकांना घेऊन किचन मध्ये गेले माझ्यासाठी स्वयंपाक करायला। काय? हो डॅडी आणि स्वयंपाक? हो, आणि तुला माहिती वहिनी, सकाळी पोहे पण एवढे भारी बनवले होते ना डॅडीनी, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता। ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे मला, पण असो, तू तुझी काळजी घे, आणि काही लागलं ना तर मला लगेच फोन कर। हो हो, मी काळजी घेईन, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका। डॅडी आणि स्वयंपाक? तीच तर, मालक स्वयंपाकघरात आहे ती, ह्याची कल्पना बी करवणं झाली मला तर। नाहीतर काय, अगं आजपर्यंत कधी स्वतःचं जेवलेलं ताट बी उचलून ठेवायला स्वयंपाकघरात गेले नाहीत ते, पण आता डायरेक्ट स्वयंपाकच करायला लागलेत। म्हणजे चहा पोह्यापर्यंत ठीक होतं, पण आता जेवण बनवायला लागलेत, आश्चर्यच आहे। अक्का, मला नाही वाटत मालकासनी हे समजा जमल म्हणून, त्यात तेजूची एवढी नाजूक अवस्था आहे। मला काय वाटतंय, आपण एक काम करूया का, आपण हिथं जेवण बनवून डबा तेजूला पाठवून देऊया तिकडं।
आणि वाईट जरा जास्तीच पाठवू म्हणजे काळजीचं कारणच नाही. ते सगळं करूच ग आपण, पण डॅडींचं हे वागणं जरा समजण्या पलीकडचंच आहे. बरं झालं डबा आला, नाहीतर आज उपाशीच राहायची वेळ आली असती. का हा का आम्ही जेवण बनवलं होतं ना, काय गेलं नसतं का तुला हा? तसं नाही डॅडी, अहो मालकीनबाईच्या जेवणाचा चव दुसऱ्याच्या जेवणाला येणार आहे का? हा ते बी खरंय म्हणा. आमच्याच मालकीन बाईच्या हातचं जेवण आम्हाला हे असं डब्यातनं खायची येईल असं कधी वाटलंच नव्हतं. बघ तू जण औषधं दिलीत जेवायच्या आधी. मी येतो, काळजी घे. डॅडी तेजूला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत आमच्या घरनंच डबा येईल. तुम्ही जास्त कष्ट घेऊ नका. अहो कष्ट कसले त्या, कर्तव्य आहे ते आमचं. हा? असं चला तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. डॅडी जावाय बापू लयच निबार कातडीचं दिसतात बरं का. अहो तुम्ही दिवसभर एवढी मरमर केली, धावपळ केली, आपण त्यांनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. करणार विचारपूस बी करणार आणि आधी सारखे हाजी आजी बी करणार. काय तुझं डोकं चालवण्यापेक्षा आमचं एक काम कर. आमचा हुकमी डाव टाकण्यासाठी आम्हाला ही गोष्ट आणून दे. मग बघ आमचे पत्ते कसे लागतात आणि आम्ही हा डाव कसा फिरवतो ते. या झाली तुमची गाडी स्टार्ट. अहो कमालच केली तुम्ही. अहो मिस्त्रीला आणून बघितलं की तुम्ही तर अवघ्या 15 मिनिटातच तिचा निकाल लावला. नाना इथं काय करतात? पण नाना अशी काय एवढी गरज येऊन पडली की परत हे काम चालू केलंय तुम्ही? एखाद्याला मनासारखी गोष्ट मिळून द्यायचा शब्द दिलाय मी, आणि शब्द खरा करायचा म्हटल्यावर पैसा पाहिजेच की. आणि पैसा पाहिजे म्हणजे काम करायचं लागणार. आणि दुसरं कुठलं बी काम असेल तरी पण सांगा. वावरातलं काम असेल तर सांगा, पोती उचलायची असेल तर सांगा. काय काम असेल ना तर नक्कीच सांगेन मी. आणि हे आजच्या कामाचे तुमचे पैसे. धनु तू इकडं कुठं? ही जागा नाही सगळं बोलायची. तुम्ही घरी या मग बोलू.